हे भरता हे आम्ही तेव्हा कुशल व मोड. कुशल व मोड. मग आपण ते त्यावेळेला तशी ती आवड डेव्हलप झाली. ओके. पण असं देवळात जाऊन भजनं म्हणजे ती पायपेटी चालू आहे, तबला मृदुंग चालू आहे. राघवेंद्र स्वामीचं मंदिर आहे परभणीला, मठ आहे, आणि तिथे दर गुरुवारी भजनाला आम्ही जायचो. तर त्याच्यामुळे ती भजनं माहिती झाली. त्याच्यानंतर लहानपणी दर रविवारी सकाळी 8 वाजता कलावती आईच्या देवीच्या मंदिरात आमचे आईबाबा आम्हाला पाठवाय. मला ना, तुला खरं सांगतो, मला कुठलंही स्तोत्र त्याच्यातल्या काव्यामुळे आवडतं. नंतर काही कलावती देवीचं मी फार फॉलो नाही केलं, त्यांना फॉलो करणारी अनेक माणसं आहेत, पण त्याचं जे स्तोत्र होतं ना, बालोपासना, लोक. हो. त्या पुस्तकामध्ये ध्यास नसू दे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो, दृढतर भावे तव गुण गाथा, कोठे माझे मन नरमो, अनंत रूपा एको भावे करीतो अनंत नमस्कार, दासपणाचे सुख सोहाळे भोगवी प्रभो निरंतर. मला त्या काव्यामुळे